आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरता ठरत नाहीये आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रतिसाद देत नाहीयेत। कारण अनेक आहेत, पण यापैकी एक महत्त्वाचं कारण आता समोर आलंय आणि ते कारण आहे काँग्रेसने केलेला सर्वे। याच सर्वेमुळे काँग्रेस आत्ताच कुठलेही पत्ते खुले करत नाहीयेत। काँग्रेसच्या सर्वेमध्ये नेमकं काय समोर आलंय बघूयात। कुठं घोडा आणले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात? अजिबात आलेले नाही। त्याचा आजचा विचार करायचं काही कारण नाही। अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। मुख्यमंत्री पदाचं निवडणुकीनंतर ठरवू असं शरद पवार का म्हणतायत याचे अनेक अर्थ आहेत। त्यापैकी एक अर्थ आहे काँग्रेसनं केलेला सर्वे। काँग्रेसनं राज्यात एक सर्वे केलाय। या सर्वेनुसार महाविकास आघाडी महाराष्ट्रात 141 जागांवर पुढे आहे। राज्यात काँग्रेसला 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे। राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीला जागा मिळतील असं काँग्रेसचा सर्वे सांगतो। शरद पवार गटाला 55 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सर्वात कमी जागा मिळतील असं सर्वेमध्ये म्हटलंय। ठाकरे गटाला राज्यात 32 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे। याचा अर्थ असा की महाविकास आघाडी बहुमतापासून अवघ्या 3 जागा कमी आहे। अर्थात विधानसभा निवडणुकीला थोडासा कालावधी आहे, हे आकडे वरही जाऊ शकतात आणि कमीही होऊ शकतात। आणखीन एक अर्थ आहे, लोकसभा निवडणुकीचा निकाल जसाचा तसा रिफ्लेक्ट होणार नाही, कारण ते तसं जर असतं तर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जे यश मिळालेलं आहे ते पाहता विधानसभेच्या त्यांना 180च्या दरम्यान जागा मिळायला हव्या होत्या। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करा अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे। भाजप बरोबरचा अनुभव बरा नाही, त्यामुळे निवडणुकी आधीच चेहरा ठरवा असा ठाकरेंचा आग्रह आहे। काँग्रेसच्या सर्वेनुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार आहेत। ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। काँग्रेस राष्ट्रवादीनं आता त्यांच्याकडून चेहरा जाहीर केला तर निवडणुकीआधीच महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची भीती आहे। म्हणून आत्ताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा उघड करण्याची रिस्क काँग्रेसला घ्यायची नाही। झालं ना जो विषय त्यांनी मांडला विषय, त्या दिवशी एमपीची जेव्हा मिटिंग झाली मुंबईला, तिथं कार्यकर्त्यांच्या समोर झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ। पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला अधिक जागा मिळण्याची मागणी केली आहे। पुण्यातल्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रसंगी पक्ष 288 जागा लढायलाही तयार असल्याचे संकेत दिलेत। तर पुण्यातल्याच मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला अधिक जागांची मागणी केली आहे। जागांबद्दल फारसं कोणी बोलत नसेल तर ते म्हणजे शरद पवार। याचं कारण आहे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन झाल्यापासून पवारांनी नंबर गेमला फारसं महत्त्व दिलेलं नाही, कारण त्यांच्याकडे नंबर असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही। याचं कारण आहे की तसं जर झालं असतं, मुख्यमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं असतं तर पक्ष आधीच फुटला असता, याची कल्पना शरद पवार यांना आहेच। बरं, या सगळ्या खेळामध्ये श्री उद्धव ठाकरे यांच्या वाटेला काय येतंय हा खरा प्रश्न आहे। लोकसभेत पण त्यांना मिळालेलं यश महाराष्ट्रासमोर आहे। कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।